माहिती आहे आजकाल असं असतं की ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत त्यांच्या प्रोफाईल तुम्ही पुढे पाठवता ब्रँडसाठी वगैरे बरोबर. त्यांना लगेच प्रमोशनला प्रमोशन्स access भेटतात असतो. त्यांना. पण तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली जर कोणाचे 200K फॉलोअर्स असतील तर त्यांची व्ह्यूअरशिप जास्तीत जास्त 50K 60K अशी असते. बरोबर. त्यांना रीच तेवढी नसते म्हणजे Reach सगळेच नसते. ऍक्टिव्ह हा. फॉलोअर्स नसतात. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण व्ह्यूज वरती पैसे घ्यायचे. आपण फॉलोअर्स वरती पैसे नाहीत घ्यायचे. आणि मी व्ह्यूज वरती पैसे घ्यायला लागले. जेव्हा मी प्रमोशन करते तेव्हा मी व्ह्यूज वरती पैसे घेते आणि मला माहिती असतं की माझी ही रील एवढी जाणार आहे. बरोबर. मग मी सांगितलं त्यांना मिलियन साधारण क्रॉस किती केली रील्स तर. बनवल्या ती आतापर्यंत? मी रिसॉर्ट्सचे मी एका रील साठी 5,000 रुपये घेते. घ्या अमाऊंट रिव्हील झाली. मी एका रीलचा 5,000 रुपये घेते आणि जर मी त्यांना सांगते की ही जर मिलियन क्रॉस झाली 1 मिलियन साठी मी 5 कन्फर्म घेते असंही रील साठी मी 5 घेते. जर त्याच्या क्रॉस झाली समजा ती 5 ते 6 मिलियन पर्यंत गेली तर तुम्हाला ते पैसे डबल करायला लागतील. बरोबर. तर असं झालं आणि माझ्या रील्स मॅक्स 7-8 मिलियन वरती रिसॉर्टच्या त्या फेमस झाल्या.